रेग्युलर चिकन विसरा आणि हे हॉटेलच्या ग्रेव्हीसारखं लागणारं झणझणीत पुदिना चिकन रस्सा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवला आहे आणि खूप छान टेस्ट देखील करतं। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतला आहे। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ, अद्रक लसूण पेस्ट, 3 चमचे दही घेतलेला आहे। ते छान असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे। इथे जर दही नसेल वापरायचं तर तुम्ही अर्धा लिंबू देखील वापरू शकता। सगळं मिक्स करून त्याला 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण पुदिन्याचं जे वाटण आहे ते बनवून घेऊयात। त्यासाठी मी मिक्सरमध्ये पुदिना 1 वाटी घेतलेला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तिखट नुसार कमी जास्त देखील करू शकता। लसूण घेतलेला आहे 1 गड्डी, 4 भिजवलेले बदाम घेतलेले आहेत। बदामाऐवजी तुम्ही काजू देखील वापरू शकता। क्रीमीनेससाठी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण आपलं तयार झालं आहे। आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर 2 मोठे साईजचे बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। कांदा नेहमीसारखा भाजून न घेता आपण कच्चाच परतणार आहोत। तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। परतण्यासाठी एक 4 ते 5 मिनिटं टाईम लागेल। त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि वरतून टोमॅटो परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे। आधीच आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलं आहे, त्यामुळे आता अगदी टोमॅटो शिजण्यासाठी अगदी किंचित मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपण सुके मसाले टाकणार आहोत। 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला। हे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत। हे मसाले छान परतल्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते टाकायचं आहे। हे वाटण देखील 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। ही जी रेसिपी आहे अशीच्या अशी जरी तुम्ही फॉलो केली तरी ही रेसिपी खूप छान अशी होते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। वाटण आपल्याला परतण्यासाठी 2 ते 3 मिनिटं टाईम लागणार आहे। वाटण छान परतल्यानंतर अर्धा चमचा बेसन पीठ टाकायचं आहे। जर तुमच्याकडे काजू किंवा बदाम नसतील तर तुम्ही इथे बेसन पीठ थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल आणि 1 चमचा घाटी मसाला टाकला आहे। घाटी मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल आणि थोडासा गरम मसाला वापरायचा। हे मसाले देखील आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत। बेसन सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं बेसन परतल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो खाली नको लागायला। 2 मिनिटं मिक्स केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी मसाला शिजल्यानंतर आणि त्याला तेल सुटल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं मध्ये टाकायचं आहे आणि जो आपला मसाला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये हे चिकन पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जे दही टाकलेलं आहे ते फुटणार नाही। आता मसाला छान असा मिक्स झाल्यानंतर थोडीशी फ्लेम वाढवून एक 5 मिनिटं आपल्याला चिकन छान परतवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चिकनला पाणी सुटूपर्यंत 10 मिनिटं वाफेवरच फक्त शिजवायचं आहे, जेणेकरून त्याचं जे पाणी आहे चिकनचं ते सुटेल। लगेच पाणी टाकलं तर चिकन मऊ असं शिजत नाही। 10 मिनिटं वाफेवर शिजवणं गरजेचं आहे। 10 मिनिटं चिकनला झाकण ठेवून वाफेवर परतल्यावर त्याला आता पाणी सुटलेलं आहे। गरम पाणी टाकायचं आहे गरजेनुसार। जेवढी तुम्हाला ग्रेव्ही थिक पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आणि 20 ते 25 मिनिटं चिकनला शिजवायचं आहे। आता 20 ते 25 मिनिटानंतर चिकन छान असं शिजलेलं आहे आणि त्याला छान अशी तर्रीसुद्धा सुटलेली आहे। वरतून कसुरी मेथी टाकलेली आहे, ही ऑप्शनल आहे आणि आपलं हे चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत ह्याला खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ते। धन्यवाद।